तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आदी एडिट चॅनलमध्ये. तर आपण आज बॅनरसाठी त्रिमूर्ती स्ट्रक्चर कसं बनवायचं ते शिकणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्यावे. बॅनरसाठी त्रिमूर्ती स्ट्रक्चर कसं बनवायचं, तर तुम्हाला या त्रिमूर्ती स्ट्रक्चर बनवायसाठी एक पिक्सेल ॲप या ॲप्लिकेशन लागणार आहे. तर ते तुम्ही प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या. ती सर्वप्रथम ओपन करून घ्यायची आणि एडिट फोटो याच्यावर क्लिक करा. क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला पुढे बॅकग्राऊंड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला वरच्या साईडला एक ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर टॅप करा. नंतर हे पेज ओपन होईल. नंतर ॲड फोटोवर टॅप करा. ॲड फोटोवर टॅप केल्यानंतर तुम्हाला जे फोटो लागणार आहेत ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. ते ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीने चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत. चांगल्या प्रकारे सेट करून घेतल्यानंतर तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करून वरती लेअरवर दाबायचं आहे आणि त्या फोटोला मूव अप करून सर्वात वर घेऊन यायचं आहे. आणि त्या वर इरेझरच्या आयकॉनवर क्लिक करून मी जशी इरेझरची सेटिंग लावतोय ते लावून एकदम हलक्या हाताने तो फोटो इरेज करून घ्यायचा आहे. जसं इरेज करतोय तसं तुम्हाला हळूहळू इरेज करून घ्यायचं आहे. त्यानंतर इरेज पूर्णपणे तुम्हाला जसं लागेल तसं इरेज झाल्यानंतर तो फोटो लेअरवर वरती दाबून मूव डाऊन करून घ्यायचा आहे. सर्वात खाली जसा होता तसा करून घ्यायचा आहे. नंतर तसंच सेम दुसऱ्या फोटोवरही करायचं आहे. जसं मागच्या फोटोला केलं तर तसं सेम प्रोसेस ह्या फोटोलाही करायची आहे. त्याच्यावर दाबून इरेज करून सेम सेटिंग लावून हलक्या हाताने एकदम इरेज करून घ्यायचं आहे. इरेज करून घेतल्यानंतर वर टिकच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर दोन्ही फोटो थोडे मधल्या फोटोच्या मागे सेट करून घ्यायचे आहेत. जसं मी करतोय तसंच सेट करून घ्या आणि त्यानंतर मधल्या फोटोवर दाबून तोही थोडासा हलक्या हाताने सेम सेटिंग लावून इरेज करून घ्यायचा आहे. मधला फोटो जास्तही इरेज करायचा नाही, कारण की तो चांगला दिसत नाही जास्त इरेज केल्यानंतर. जसा चांगला दिसतोय तसा इरेज करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर फोटो थोडासा सेट करून घ्यायचा आहे. सर्व झाल्यानंतर वर तुम्हाला सेव्हच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह PNG इथून फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे. फोटो गॅलरीमध्ये येऊन जाईल.